भारतातील न्याय व्यवस्था या धड्याचा आपण आता अभ्यास करत आहोत आणि त्याच्याच पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आपण बघत आलोत की कसं न्यायालय व्यवस्था आहे, त्यांचा अवधी किती, त्यांची वयोमर्यादा किती. तर आता पुढे तर गुन्हा सिद्ध झाल्यास त्या गुन्ह्याचं शिक्षेचं स्वरूपही गंभीर असतं. गुन्हा जर सिद्ध झाला तर त्या गुन्ह्याचं आपली जी शिक्षेचं स्वरूप असतं ते सुद्धा गंभीर असतं. भारतातील न्याय व्यवस्थेचं देशाच्या प्रगतीमध्ये हे मोठं योगदान आहे. म्हणजे काय तर सामान्य माणसांच्या मनात सुद्धा न्याय व्यवस्थेबाबत आदर आहे आणि त्याच्यावरती त्याचा विश्वास आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचं, संघराज्याचं आणि संविधानाचं संरक्षण हे भारतातील न्याय व्यवस्थेनं केलेलं आहे. मग भारतातली लोकशाही ही बळकट करण्यामध्ये न्यायालयाचा खूप मोठा वाटा आहे. पुढे आपण बघूया सर्वोच्च न्यायालयाची काही कार्य. तर संघराज्याचं न्यायालय या जर भूमिकेतून आपण बघितलं तर केंद्र शासन आणि घटक राज्य व केंद्र शासन या विरुद्ध काही अन्य घटक राज्य यांच्यामध्ये लढवायचे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करायचं आणि त्याच्यासाठी आदेश काढायचे. आता कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करायचा आणि आपल्याही निर्णयाचा पुनर्विचार करायचा. सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नावरील कायदेशीर बाजू ही समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी आपला सल्ला विचारण्यास तो द्यायचा. बघा, हा मुद्दा अगदी ठळक परत मी करते की राष्ट्रपतींनी जर सल्ला विचारला तर तो त्यांना द्यायचा. कोणत्या प्रश्नावर? सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नावरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी. जर राष्ट्रपतींनी त्यांना काही प्रश्न विचारले तर त्यांना जरूर सल्ला द्यायचा. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाची काही कार्य आता आपण बघत आहोत की आपल्या अधिकार क्षेत्रातील काही दुय्यम न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचा आणि देखरेखीचा अधिकार. मग त्यामध्ये मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी आदेश देण्याचा अधिकार सुद्धा उच्च न्यायालयाला आहे. आणि जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपाल उच्च न्यायालयाचा सल्ला घेतात. अशा रीतीने त्यांची ही कार्य आहेत आपल्या न्यायालयाची. पुढे बघूया, आपल्या भारताचं सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्ली इथं आहे. तिथलं हे चित्र आहे. बघितलं? चला पुढे जाऊया. आपण काय शिकलो? आता या विभागामध्ये संकल्पना स्पष्ट करा मध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन आपण काय शिकलो या अंतर्गत संकल्पना स्पष्ट करा मध्ये तुम्हाला न्यायालयीन पुनर्विलोकन आणि जनहितार्थ याचिका ह्या दोन संकल्पना स्पष्ट करायच्या आणि आपल्या वहीमध्ये नमूद व्यवस्थित करायच्या. चला तर मग पुढे जाऊया.